वरळीमध्ये कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरे गटात वाद. कामगार संघटनेचा बोर्ड लावण्यावरून वाद. आम्ही कामगारांच्या बाजूने उभे राहणार, भाजपाची भूमिका. युनियन काढण्याचा सर्वांना अधिकार, राडा करणाऱ्यांवर होणार कारवाई. मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा. महाडमधील शिवसेना राष्ट्रवादी राड्या प्रकरणी 2 आरोपींना अटक. सुशांत जाबरे यांचे 2 अंगरक्षक अटक. महापालिकेचे बिगुल 20 किंवा 22 डिसेंबरला वाजणार. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचे सुतोवाच. सोन्याचे दर पुन्हा तेजीत. सोन्याचा भाव जीएसटीसह 1,32,000वर तर चांदी प्रति किलो 1,84,000वर. लेकाच्या लग्नात अजित पवार फिरले तर रोहित पवारांनी धरला ठेका. मुंबई गोवा महामार्गाचं काम अपूर्ण. टोलनाके सुरू करण्याचा डाव. ठाकरे गटाचा सरकारवर आरोप. मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार. नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम. सोशल मीडिया खात्याच्या तपासणीनंतर मिळणार H-1B व्हिसा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा मोठा निर्णय. 15 डिसेंबरपासून लागू होणार नवीन नियम. कर्जदारांना आरबीआयचा मोठा दिलासा. व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय. रेपो रेट 5.25% खाली. गेल्या 11 वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अभूतपूर्व बदल. भारत जगातील 3री मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती. अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्काची नोटीस अमान्य. पार्थ पवार अमेडिया कंपनीमध्ये भागीदार. कंपनीवर मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. टीईटी सक्तीविरोधामध्ये शिक्षकांचं आंदोलन. शिक्षकेतर संघटनांचं शाळा बंद आंदोलन. भारताला धोका बाहेरून नाही तर आतून. जिहादी महिलांवरून संग्राम जगताप आक्रमक. मुंबईसह देशभरातील विमानतळांवर गोंधळ. 550हून अधिक उड्डाणं रद्द. इंडिगोकडून दिलगिरी. मतभेद झाले, मनभेद नाहीत. राणे चव्हाण वादावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस सरकारची वर्षपूर्ती. फडणवीसांनी 5 डिसेंबर 2024ला घेतली होती मुख्यमंत्री पदाची शपथ. रशियन नागरिकांना 30 दिवसांचा पर्यटक व्हिसा मिळणार. दहशतवादी हल्ले रोखण्यात रशियाची भारताला मदत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांचा वर्षा निवासस्थानी अनाथ मुलांसोबत संवाद. अनाथ मुलांसोबत बोलताना मुख्यमंत्री झाले भावूक. घपले करण्यास घाबरणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही. वर्षपूर्तीवरून अंबादास दानवेंचा सरकारला टोला. राष्ट्रपती भवनामध्ये पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनर. राजघाटावर महात्मा गांधींना केलं अभिवादन. भारत रशियात आज महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी. राज्यातील 65% जनता फडणवीस सरकारच्या पाठीशी. ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या राज्यव्यापी सर्वेक्षणात टक्केवारी समोर. दोन दिवसांचा दौरा संपवून व्लादिमीर पुतीन रशियाला रवाना. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दिला निरोप. तेजवानीने पुरावे नातेवाईक किंवा मित्रांकडे ठेवले. खाली हात परतलेल्या पुणे पोलिसांचा दावा. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद. कोट्यवधींचे व्यवहार ठप्प. पुण्यातील नवले पुलावरील वेगमर्यादेमध्ये बदल. भूमकर पूल ते नवले पूल ताशी 40 किलोमीटर वेगमर्यादा. अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाचा निर्णय.